डॉक्टर हेमंत सवरा यांची परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याकडे वसईतील पासपोर्ट क्षमता वाढवण्याची मागणी। पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माननीय डॉक्टर एस जयशंकर यांना पत्र लिहून वसई पासपोर्ट कार्यालयातील अर्ज स्वीकृती क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे। 6 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेले वसई पासपोर्ट कार्यालय हे पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे। या कार्यालयामुळे नागरिकांना पासपोर्ट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) साठी मुंबई किंवा ठाणे येथे जाण्याची गरज उरलेली नाही। मात्र सध्या या कार्यालयात दररोज केवळ 63 पासपोर्ट अर्ज आणि 2 PCC अर्ज स्वीकारले जात आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। पालघर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 45 लाख असून त्यापैकी जवळपास 25 लाख लोक वसई तालुक्यात राहतात। या पार्श्वभूमीवर सध्याची अर्ज स्वीकृती मर्यादा अत्यंत अपुरी ठरत आहे। या भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक परदेशात रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि विविध कारणांसाठी जात असल्याने त्यांना वेळेवर अपॉइंटमेंट मिळविण्यात अडचणी येत आहेत। या सर्व बाबींचा विचार करून खासदार डॉक्टर सवरा यांनी परराष्ट्र मंत्रालयाने वसई पासपोर्ट कार्यालयाची अर्ज स्वीकृती क्षमता वाढवावी, अशी विनंती आपल्या पत्राद्वारे केली आहे। वसई पासपोर्ट कार्यालयामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र वाढत्या मागणीचा विचार करता अर्ज स्वीकृती क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे। परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नमस्कार। आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये पासपोर्टचं एक युनिट वसईमध्ये आहे। त्याची क्षमता 63 युनिट देण्यात आलेली आहे। परंतु पालघर जिल्ह्याची एकंदरीत लोकसंख्या विचारात घेता साधारणतः ती 25 लाखाच्या वर गेलेली आहे। त्यासोबतच त्या वसई विरार महानगरपालिकेची लोकसंख्या साधारणतः 25 लाखावर गेलेली आहे। ग्रामीण भागातले तालुके आणि ग्रामीण भाग पकडून साधारणतः 20 ते 25 लाख लोकसंख्या होते आणि त्याच्यामुळे ह्या सर्व लोकसंख्येच्या दृष्टिकोन विचारात घेता इथे पासपोर्ट ऍप्लिकेशनची जी क्षमता आहे 63 ही अतिशय कमी आहे। ती वाढवण्याची गरज आहे। बरेचसे तरुण तरुणी व नागरिक हे व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त, रोजगारानिमित्त आणि विविध कारणानिमित्त हे परदेशात जात असतात आणि त्यामुळे ह्या क्षमता वृद्धीने नक्कीच त्या सुविधेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि मला वाटतं की यासाठीच मी माननीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकरजी यांना निवेदन दिलेलं आहे, मेल केलेला आहे की पासपोर्ट ऍप्लिकेशनची क्षमता ही वाढवून मिळावी, जेणेकरून ही चांगली सुविधा पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मिळेल। मला वाटतं की माननीय परराष्ट्र मंत्री याच्याबद्दल सकारात्मकतेने विचार करून आपली क्षमता वाढवतील असं मला खात्री वाटते।